जालना जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा, पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा, शेती कामं ठप्प झाल्यानं शेतकरी हवालदिल। जालना जिल्ह्यात सध्या डिझेलच्या तीव्र टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केले असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे। ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत। मात्र डिझेलच उपलब्ध होत नसल्यानं शेतीची कामं अक्षरशः ठप्प होण्याची वेळ आली आहे। आज गुरुवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। परिणामी पहाटे 5 वाजल्यापासून ट्रॅक्टर चालक आणि वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आले। काही ठिकाणी तासनतास प्रतीक्षा करूनही डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मशागतीची कामं वेगानं सुरू केली आहेत। मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेलच उपलब्ध नसल्यानं अनेकांनी कामं अर्धवट पडली आहेत। डिझेल अभावी शेतीची कामं खोळंबली असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत चाललेली इंधन टंचाई लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी व वाहनधारकांकडून जोर धरू लागली आहे। परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी काही दिवसात खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। शासनानं फक्त शेतकऱ्यांना इंधन उपलब्ध करून द्यावं व मशागतीची कामे करण्यासाठी त्यांना सहकार्य करावे, हीच आमची सरकारला शेतकऱ्याची नम्र विनंती आहे। तरी सध्या काय परिस्थिती? सध्या शेतकरी बेजारी, शेतकऱ्याला इंधनाची आवश्यकता आहे व शेतकरी इंधनासाठी या पंपावरून त्या पंपावर जात आहे, पण पंपावाले टाळाटाळ करत आहे, म्हणत आहे की पंपाची दरवाढ होणार आहे किंवा आर्थिक अडचणी दाखवतात, काही तांत्रिक त्रुटी दाखवतात, याकरता येथे इंधन उपलब्ध नाही असे म्हणतात व शेतकऱ्याची भटकंती होत आहे। याकरता शासनाने इंधन उपलब्ध करून शेतकऱ्याला मशागतीसाठी द्यावा, हीच आमची शेतकऱ्याची नम्र विनंती आहे। गजानन बाबूराव शेळके, राहणार उपोत, तालुका जिल्हा जालना। माझा ट्रॅक्टर सध्याच्या कंडिशनला म्हणजे घोडेगाव पाठीवर बंद पडलेला आहे आणि मी कम से कम 45 ते 50 किलोमीटरवरून डिझेल नेण्यासाठी 4 पंप हिंडलो। इथं आलो तरी डिझेल संपलं, लाईट गेली, म्हणजे शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आज की शेतकरी हातबल झाला सगळीकडून। तरी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की बाबा पेट्रोल डिझेल हे जास्तीत जास्त जेवढे लवकर तातडीने होईल तेवढे लवकर सरकारने मदत शेतकऱ्याला करावी, कारण की आता मान्सून येत आहे, ते 15 ते 20 दिवसावर शेतकरी म्हणजे फार बिकट परिस्थिती झालेला आहे। तरी मी माझी विनंती आहे सरकारला लवकरात लवकर इंधन पुरवठा त्यांनी राहणार नसोडगाव, ताजी जालना जिल्हा जालना, पोस्ट उठवत आणि जागतिक स्तरावर पातळी निर्माण झाल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये इंधन पुरवठा, डिझेल, पेट्रोल आणखीन जे वायू पदार्थ आहे त्याचे खूप कमतरता भासत आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता आणि जास्त करून तर शेतकरी, आता मान्सून आलेला आहे, 15 दिवसावर पावसाळा सुरुवात आहे, तरी सर्व शेतकरी मान्सूनच्या तयारीला लागलेला आहे, शेती तयारी लागला आहे। शेतीमध्ये ट्रॅक्टर झालं, जेसीबी झालं, अन्य वाहनासाठी इंधन पुरवठा खूप गरजेचा आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या शेती कामं रखडले आहे, तरी सरकारनं याच्यावर लवकरात लवकर उपाय काढून सर्वसामान्य जनता आणि भारत देशातल्या नागरिकांसाठी इंधन पुरवठा सुरळीत करावा, हीच सरकारसाठी नम्र विनंती। गणेश कुटे, जालना जिल्हा।